मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आय रिअली होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि आम्ही आहोत आज हिमाचल प्रदेश धर्मशाळेमध्ये. सो आजचा पूर्ण ब्लॉग असेल धर्मशाळा आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत चंपा. सो मे बी नाईटला आम्ही तिकडेच स्टे करणार चंपाला. प्लॅनिंग तर तसंच आहे. आणि सो हा ब्लॉग पूर्ण पहा शेवटपर्यंत आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तो. सो हा आहे माझा बॅकग्राऊंडचा व्ह्यू. आता आम्ही चेकआउट करणार आहोत ज्या हॉटेलमध्ये आम्ही आहोत तिथे. सो स्टे ट्यून. चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ते आमची फॅमिली निघालेली आहे वापस. चेकआउट झालेलं आहे आमचं. आता फोटोशूट. चेकआउट झालं. मस्त डान्स. पुढे पुढे या पुढे. तर धर्मकोटवरून जात असताना आम्हाला इथे एक छानसं मंदिर दिसले. आणि हे मंदिर होतं महादेव. आणि तिथे त्यातले त्यात एक प्रति वैष्णोदेवी असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलेलं होतं. इथे होतं सिंहाचं तोंड. आणि ज्याच्या आतमधून आपण गेल्यानंतर आपल्याला थेट वैष्णोदेवीचे दर्शन होते. खरं तर हे मंदिर मला कुठेही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती कुठेही दिसलेलं नाही आहे. पण जात असताना अतिशय सुंदर असं आतून आर्किटेक्चर आहे. अगदी आपल्याला वैष्णोदेवीला आल्याचा फील होतो. गुहेसारखं आतमधलं त्यांनी आर्किटेक्चर बनवलेलं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतरचा अनुभव खरंच अप्रतिम होता. जात असताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते. हाईट कमी आहे. अगदी गुफेसारखं स्ट्रक्चर आहे आतल्या साईडला. आणि इथे आहे माताची मूर्ती. अगदी हुबेहूब आपण वैष्णोदेवीला गेलो की काय असा फील येतो आतल्या साईडला. नाही सुंदर आहे. लेकरांना आणायला पाहिजे.
आवाज किती आले. लेकरांना आणायला पाहिजे. चला, त्या धर्मशाळेला निरोप घेऊन आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे खजियार, आणि त्यानंतर चंपाला स्टे करायचा होता. तर ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं होतं आणि धर्मशाळेचेही जे काही स्पॉट्स राहिले होते ते आम्ही सगळे पाहून झाले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. जात असतानाचं हे नेचर अगदी मला मन मोहून टाकत होतं की आपण अगदी कंटिन्युअसली आपण ह्या नेचरकडे पाहू शकतो. वेळ झाली होती आता पोहोचण्याची. खजियारचं हे लोकेशन आहे जिथे, तर हे आहे खजियारचं जगदंबा मंदिर. अगदी निसर्गरम्य वातावरण होतं. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि आभाळामध्ये विजांचा कडकडाट, पावसाची सुरुवात, अशा पद्धतीने आम्ही इथे पोहोचलो होतो. या मंदिराची खासियत म्हणजे इथे आहे महादेवाची भली मोठी मूर्ती, जे खास ह्या मंदिराचं अट्रॅक्शन आहे. तर मंदिरातलं दर्शन घेऊन झालेलं होतं. पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती आणि ठरलं होतं चंपाला आम्हाला स्टे करायचा. बट काही कंडिशन अशी होती की सगळेजण थकलेले होते, मुलांचे जेवणे राहिले होते, प्रवास करणं कठीण होता. त्यामुळे आम्ही खजियारमध्येच एक हॉटेल घेतलं जिथे रूम्स अवेलेबल होत्या लकीली, आणि आम्ही तिथे स्टे करायचं ठरवलं. वेल, हे आहे खजियारचं हॉटेल जिथे आम्ही एक हॉल बुक केलेला होता. बाकीच्यांनी बेडरूम्स घेतल्या होत्या, 5-6 रूम्स आणि एक हॉल. इथे आम्हाला एकाच हॉलमध्ये जवळपास 3 डबल बेड्स मिळाले होते जिथे 3 फॅमिली आरामात राहू शकतात. आणि इथे आलो आहोत आम्ही रात्रीचं जेवण करायला. वेल, आता दुसऱ्या दिवशीचं काय आमचं प्लॅनिंग आहे, कुठे कुठे आम्ही व्हिजिट करणार आहोत, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा येणारा ब्लॉग पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा. चला, पुन्हा एका ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.